नमस्कार मित्रांनो, आपल्याला उन्हाळी वांगी घ्यायची आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आत्ताच रोप तयार करणार आहोत. यासाठी आपण एक वाफा तयार केला आहे आणि यामध्ये आपण अशा सऱ्या काढल्या उभ्या, जेणेकरून आपण याच्यामध्ये बियाणं टाकू शकू. आणि म्हणजे ह्या सऱ्या पाडण्याचा एक विषय असा की बा सरळ त्याच्या पॅसेजमध्ये जर तण निघालं ते आपण काढू शकू. तर अशा पद्धतीनं आपण एक साधारण वाफा तयार केला आपल्या शेतामध्ये. आणि आपण हे वांग्याचं बियाणं घेतलं आहे अंकुरचं विजय, जे आमच्या अमरावती विदर्भा भागामध्ये जे काही चालणार आहे ते आपण घेतलं आहे. तर असं हे वांग्याचं बियाणं आहे आणि ते आता आपण समजा या रेषामध्ये टाकायचं, जेणेकरून सोपे जाईल. जे हे आपण असं असं टाकत आहे तासानं, म्हणजे हे तासानं निघाल्याच्या बाद जे पाणी देतो आपण, जे साईडले तण राहते ते तण आपल्याला काढता येईल. कारण की हे रोप आपल्याला 20-25 ते 30 दिवसापर्यंत ठेवावं लागेल. त्यानंतरच आता याला आपण लागवडी योग्य होऊ शकते. म्हणजे 25 दिवसानंतर याची आपण लागवड करू शकतो. म्हणजे तर त्या दृष्टीने उन्हाळ्याच्या दृष्टिकोन आताच जर आपण रोप टाकलं तर आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये समजा अशी लागवड प्लॅन्टेशन आपण उभा करू शकतो. आणि मार्च महिन्यापासून आपल्याला समजा माल निघू शकते. या दृष्टिकोनातून आपल्याला आताच रोप तयार करणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे आज टाकलं आहे समजा. आणि आपण समजा आता हे पूर्ण रोप टाकल्याच्या बाद त्यावर डेली समजा आता आपण हे पाणी शिपलं बकेटीनं, समजा बकेट आणि डब्यानं. तर अशा पद्धतीनं आपण रेग्युलर 3 दिवस पाणी शिपायचं. त्यानंतर 1 दिवसाआड पाणी शिपून समजा दिलं तरी चालेल हे रोप निघेपर्यंत. 5व्या ते 6व्या दिवशी आपल्याला चांगल्या पद्धतीनं रोप दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण रोप तयार करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा लागवड करायची असेल तर अशा पद्धतीनं रोप घरच्या घरी कमी खर्चात करू शकता.